येऊन या काळ बैसला सेवसा जा की तो शिकैसा डोळ्याता। किती मोठे स्वामी राम, किती मोठे चातुर्मासी महाराज, किती मोठे राजा दशरथ। या लोकांना सुद्धा काळानं सोडलं नाही। राजू तुमची आमची काय कथा। काळ ज्या दिवशी उशाला बसत असतो, आयुष्याची मर्यादा संपली, त्या दिवशी काळ या शरीरातून आत्म्याला बाहेर काढतो। म्हणून चोखोबरा या पुराव्याला गोड नमूदपणे काव्य देतात। तुटला आयुष्याचा दोरा, हेरवा उगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे। आयुष्याची माळ तुटली रे तुटली की आत्मा बाजूला होतो, हे शरीर खाली पडतंय। हे शरीर खाली पडल्याच्या नंतर भिंतीला टेकवतात पाहुणे रावणे विष्ट मित्र सजन सखे आले की याला कुठं नेतात। झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा वारा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा वारा। लक्ष्याला ठाव स्मशानीचा, ठाव मशानेचा, तेजला ठाव मशानेचा। झाला प्रेत रूप शरीराचा भाव। प्रेतात रूपांतर झालं रे झालं की त्याला मशानात नेतात, आणि मशानात नेलं की अंत्यविधी ठरलेला आहे। 3 प्रकारचे अंत्यविधी आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात प्रचलित 2। एक जमिनीमध्ये गाडतात त्याला दफनविधी म्हणतात, पेटवतात त्याला दहनविधी म्हणतात, आणि याच पवित्र देशात पुराण प्रणीत असा एक अंत्यविधी आहे। मोठ्या मोठ्या गंगेचे पात्र आहेत काही राज्यामध्ये, त्या प्रेताला गंगेच्या पात्रात सोडतात, कारण त्याच्यात मोठमोठी मासे मगर जलचर आहेत, त्या प्रेताचं सदाव्रत होतो, त्याला पुराणाचा आधार आहे, तो सुद्धा अंत्यविधी आहे। हे 3 प्रकारचे अंत्यविधी भारतीय संस्कृतीतले, बाकीचे आपले नाहीत, आणि इचकायची नाही, काय गरज आपल्याला त्याच्याशी। पण मशानात नेलं की त्याचा अंत्यविधी आहे। 1000 कोटीचं घर असेल चेअरमन, पोरं छतावर जाळीत नाहीत। चोखा मने फजित खोर, माझे माझे मनती घर, माझे माझे मनती घर, चोखा मने फजित खोर, चोखा मने फजित खोर, माझे माझे मनती घर। किती मोठं घर बांधा, पोरं त्या घरावर जाळीत नाहीत, त्याला मशानातच नेतात। मशानात नेलं, अंत्यविधी झाला रे झाला की आता पुन्हा ती व्यक्ती चित्रात बघायला पाहायला भेटती। शामराव गुरुजी, तुम्हा चोपडे परिवारांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, तुम्ही काही जरी चोपडे परिवाराने प्रयत्न केला तरी शामराव गुरुजी शरीरानं बघायला भेटणारच नाहीत, ते चित्रातच पाहावं लागतील। कारण ज्या दिवशी अंत्यविधी होत असती त्या दिवशी त्या शरीराची माती होत असती। शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती। कोणी नये ती सांगाते, कोणी नये ती सांगाते, कोणी नये ते सांगाती, कोणी नये ते सांगाती, कोणी नये ते सांगाती, कोणी नये ते सांगाती। शरीराची होय माती, कोणी नये ती सांगाती। माती ठरती शरीराची, कापुराचे कलेवर घातला करंडा, शेखीन उरे उंडा पावया, शेखीन उरे उंडा पावया। जसा एकदा कापराला अग्नी लागला की तो ठाईची समाप्ती झाली जैशी। अग्नी कर्पुराचे मेळी, कोणा किंवा काय उरली ती काजळी। एकदा अग्नीची कापराची संगती झाली की तिथं काजळी शिल्लक, बाकी जागा शिल्लक नाही, जळून जातो कापूर। तसं हे शरीर एकदा पेटलं की शरीराची होय माती, कोणी नये ती सांगाती। विढोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये। ती फुलाची डाल घ्या, ती फुलाची डाल। विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये।
गोपाल कुमार विठोबार कुमाये गोपाल कुमार गोपार कुमार 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 कुमार फुलेवाटा गोपार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार फुलेवाटा क्या फुलेवाटा गोपार वैकुंठवासी आदरणीय शामराव बयाजी चोपडे गुरुजी हे विश्वात्म्यात विलीन झाले. त्यांच्या ह्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त फुलं द्या त्यांना, खालच्यांना फुलं द्या आणि ते द्या. समोरच्या 5-50 माणसाला देऊन टाका, सगळ्याला जरी नाही तरी पुढच्याला तेवढ्याला देऊन टाका. मोठ्या श्रद्धेने चालत असलेला हा पुण्यप्रसंगाचा कार्यक्रम भीमराव बयाजी चोपडे हे शामराव गुरुजींचे ते बंधू आहेत. औदुंबर भैया, दिगंबर भैया आणि पितांबर भैया हे तिन्ही शामराव गुरुजीचे सुपुत्र आहेत. आपल्या वडिलांच्या आठवणीला उजाळा द्यावा याच्याकरता या तिन्ही सुपुत्रांनी आपल्या वडिलाच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाच्या जयघोषाने ठेवला ना. धन्यवाद. आदरणीय गंगा भागीरथी शांताबाई या धर्मपत्नी आहेत. चिरंजीव अमोल, चिरंजीव आदेश, चिरंजीव रामचंद्र, चिरंजीव कन्हैया आणि चिरंजीव अक्षय हे त्यांचे नातू आहेत. या सर्व चोपडे परिवाराच्या वतीनं चालत असलेला शामराव गुरुजींचा हा पुण्यस्मरण सोहळा, या सर्वांना धन्यवाद देतो. उपस्थित सर्व पंचक्रोशीतून आलेली सर्व भजनी मंडळी सर्वांना प्रणाम करतो. आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण भोसले महाराज असतील हरिभक्तीपरायण, देवशे महाराज असतील हरिभक्तीपरायण, मोरे महाराज असतील आमचे हरिभक्तीपरायण, शर्मा महाराजांचे ते नातू आहेत आमच्या, आणि धीरज महाराजांचे ते सुपुत्र आहेत. त्यांचे आजोबा फार मोठे वारकरी आहेत. त्यांचे ते नातू, काय नाव आहे त्यांचं, गोपाळ बाबांचे ते नातू आहेत. फार मोठी व्यक्ती, नम्र व्यक्ती गोपाळ महाराज, म्हणजे सात्विक निष्ठावंत वारकरी. हरिभक्तीपरायण दोघांनी चाली म्हणल्या. जांभळकर महाराज आणि काळे, जांभळ काळच असतं, यायचं आडनाव काळेचे काय करा, जांभळकर आणि काळे. आमचे सुनील महाराज असतील, त्यांचा आवाज गोड आहे. भाऊसाहेब महाराज पालवे असतील, बापूराव महाराज असतील, ज्यांनी सुरुवातीची सुरुवात केली ते आमच्या हरिभक्ती, कालिदास महाराज असतील, विनयकरी असतील, आदी करून पाठीमागं सुद्धा सगळी भजनी मंडळी. पॅन्टी कोणत्या घालू पण भजने आहेत, चांगली गोष्ट आहे. वा, छान. आमचे चोपदार इतकं वय झालं तरी पायात घुंगर बांधून नाचत आहेत. अहो, नाचायला इथं पाहिजे, नालायकाच्या वरातीत नाचत आहेत इजारी फाटूस तर. लग्न लांबायले, स्वयंपाक खराब व्हालाय तरी जीव देण्यात, इथं नाचायचं आमच्या कीर्तनात. चोपदारायला, चोपदार बाबांना सुद्धा धन्यवाद.